कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. क्या बात आहे. आज आमच्या गावामध्ये असं दहीहंडीचं वातावरण आहे. सगळ्यांना कृष्ण जन्माच्या मनापासून मी शुभेच्छा देतो. आमच्या गावातले किती उत्साही आहेत बघा. आजच हंडी बांधून टाकलेली आहे आणि सगळे गोविंदा तयार आहेत हंडी फोडण्यासाठी. पण काय आहे ना, हा चौक आहे, या चौकामध्ये माझा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर मी सांगितलं यांना कार्यक्रम करा. भारी बोल. मी इथं काहीतरी बोलत होतो, चांगलं काहीतरी सांगतोय लोकांना, आणि तुम्ही हे काय लावलं इथं? काय लावले म्हणजे बॅनर लावले. अरे याला दिसत नाही अजून 2-4 वारवर. बॅनर लावलेत ते दिसतायत मला. आणि हे काय शर्टाला काय सोन्यासारखी बुरशी आली आहे? केवढं ते सोनं? बुरशी म्हणजे काय रे? जी साधारणपणे तुमच्या मेंदूला येते ना ती. अच्छा, असला म्हणजे माझ्या मेंदूला सोनं येतं. हो. आणि हे काय केस पण गोल्डन केलेत का? नाही, ते आतनं बाहेर आलं असेल असं. म्हणजे सोन्याचे केस आहेत तुमचे. त्याचा डॅन्ड्रफ असेल, सारखा पडतोय बघा इथे. गावात जाम भारी. हा ना. नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही इकडे दहीहंडी करा, आपला सण आहे, साजरा करायला पाहिजे. पण या चौकात माझा कार्यक्रम असतो की नाही? अरे ते ठीक आहे, पण आपण या चौकात 1 करोडची दहीहंडी लावली. एक मिनिट काय आहे? कोण करतंय दहीहंडी? कोण करतंय? मास्तर नमस्कार. आपण नमस्कार. कोण करतंय दहीहंडी? कोण? हा बघ, पेगवीन. पेगवीनच आहे. कसं काय पेंग्विन? हा बघ, टुंड्रा प्रदेश केवढा फुटलाय. मोठ्या माणसांना असं बोलतात का? काय प्रॉब्लेम काय झाला? अरे प्रॉब्लेम म्हणजे काय? प्रॉब्लेम झालाय तुमच्या या बॅनर बाजीमुळे ना माझ्या घराचे बांबू लागलेत. म्हणजे माझ्या अख्ख्या घरात बांबू गेलेत. दारातनं बांबू, खिडकीतनं बांबू, वरतून बांबू, खालतून बांबू. अरे काय चालवलंय काय तुम्ही? काल माझ्या पोरीला पाहुणे आले होते बघायला. त्यांना मी पोहे दिले, म्हटलं पोहे खा. पाहुण्यांनी पोहे खाण्यासाठी तोंड उघडले, तोंडात बांबू. अरे काल हा माझ्या घरी आला आणि माझ्या बायकोला माझ्या बायकोला म्हणला, काकू जरा लाईन देता? अरे लाईटची लाईन मागितली. लाईटची? अरे याराय काय हा माणूस? सण साजरा करायच्या लाईटीचा नाही, लाईटीचा नाही आहे हा माणूस. सूत्रसंचालनासाठी आपण एक मॅडम मागवलेल्या. तर मॅडम ना बोलवूया. मॅडम लवकर या. बसा तुम्ही बसा. बोललो होतो ना मी, सूत्रसंचालन जाम सुंदर आहे. सूत्रसंचालन फक्त बघायचं नसतं, ते ऐकायचं पण असतं थोडस. कसं पण करा. ठीक आहे. या. नमस्कार. सूर म्हणतो साथ. बसा. ते काय लावणी करतात का? सूत्रसंचालन एवढं काय नसतं काय? पुन्हा घेते, क्षमा करा. घ्या. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. मॅडम ते घे ना. वरण म्हणतो भात दे. खूप फालतू आहे. कार्यक्रम माझा आहे मॅडम. छान आहे, सुंदर. सूर म्हणतो साथ दे, वरण म्हणतो भात दे. मध्ये मध्ये बोलणाऱ्याला देवा तू एक लाथ दे. हे मी काय म्हणते, मध्ये मध्ये बोलणारा म्हणजे कोण? तुम्ही. असलं
1 करोड लावले. हा लावले. घ्या घ्या पुढे बोला. तर ही संध्याकाळ अधिक रमणीय आणि रंगतदार बनवण्यासाठी मी आता अतिशय गोड गळ्याच्या गायकीला इथे आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मैनेचं स्वागत करूया. आमच्या गावच्या गायिका सौ सुजाता पानसट यांचं. पानसट बाई अरे बाप आता पानसट बाई येतात म्हटल्यावर कार्यक्रम एकदम पानसट होणार आहे. वा वा वा. अरे कवड्या मोठ्या बाई त्या काय साधू. मोठमोठी माणसं आज इथे त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. पण अवधूत सर आणि स्वप्नील तुम्ही पाया पडलात पण मागे जर बघितलं तर तुमचे गुरु तुमच्या पाठीशी आहेत. त्यांचा फोटो लावलेला आहे इथे. वाव. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही शिष्य तर खूप चांगले आहात त्यांचे पण तितकेच गंमत पण करता. सर कसे बोलतात हे नक्कल पण करता तुम्ही. त्याला एक वेगळं नाव ठेवलं आणि मला एक वेगळं नाव हा. ठेवलं. मला ते म्हणतात गुप्तज्ञानी. काय 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 गुप्त ज्ञानी. गुप्तज्ञानी असं ज्ञानी. मला त्यांनी नाव ठेवलंय. हा. आणि ह्याला काय महाराष्ट्र गौरव. नाही, मी आलो बघितलं खाली म्हटलं महाराष्ट्र गौरव कुठे दिसत नाहीत. सगळ्या मुलींच्या रूम्स बघितल्या मिळाले नाही. हिरोईनच्या रूम मध्ये गेलो मिळाले नाहीत. तर गुप्त ज्ञानी तुला इकडे घेऊन आलाय काय. अरे वा असं बोलले असते. अच्छा. पण तुम्हाला असं नाही वाटत की सरांनी जर हे ऐकलं तर त्यांना काय वाटेल. त्यांना शक्यच नाही. हे मी आपल्या आपल्या थुकरटवाडी ते म्हणून मी म्हणतो. अरे गुप्त ज्ञानी. अरे का महाराष्ट्र गौरव आहेत का शेजारी. हे पण रेकॉर्ड करून ठेवलं. अरे बापरे. पाडा पाडा. वा वा वा. क्या बात आहे. आज आमची थुकरटवाडी धन्य झालेली आहे कारण साक्षात सुरेशजी वाडकर या मंचावरती आलेले आहेत. तर मनापासून स्वागत. आणि कसं वाटलं सरप्राईज. याला सरप्राईज नाही, याला शॉक असं म्हणतात. नाही मग मी असं काही केलं नव्हतं. ऍक्टिंग हा करत होता. तुम्हाला असं मागणं वाटत असेल मी नव्हतं. हा आवाज. अच्छा. त्यांना माहिती माझा आवाज. चलो अभी हो गया ना. सुरेश सर मनापासून स्वागत. खरं तर ही वाडी कधीपासून वाट बघत होती. 2 वर्ष झाले आम्ही वाट बघतोय की सुरेश सर या मंचावरती कधीतरी आले पाहिजेत आणि आज आमचं भाग्य आहे. स्वप्न साकार झालं. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन. फारच छान. प्रत्येक एपिसोड मी प्रेमानं बघतो. 2-2, 4-4 वेळा. खूप मजा येते. खूप हसू. आम्ही घराचे सगळे बघत असतो, हसत असतो. क्या बात आहे. क्या बात आहे. सर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे या कार्यक्रमात तुम्ही आमच्याबरोबर स्थानापन्न व्हा.